सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीतील बंधू भगिनींना आणि वडीलधाऱ्या मंडळींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटायची परंपरा आहे, पण हे सोनं म्हणजे खरं सोनं नसतं, तर आपट्याची पानं असतात। का बरं वाटतात ही पानं सोन्यासारखे मौल्यवान मानून? यामागचं कारण फक्त परंपरा नाही, तर त्यात दडलेली आहे एक सुंदर कथा। आज आपण व्हिडिओमध्ये ही कथा जाणून घेऊया, आपट्याच्या पाण्याचं खरं महत्त्व आणि त्यामागची अद्भुत कथा। आपट्याच्या पाण्याला सोन्याचं मोल का आणि कसं आलं याबद्दल जी कथा सांगितली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात, काय आहे यामागे महत्त्व जाणून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच कमेंट करायलाही विसरू नका। मित्रांनो, दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात, काय आहे याचे महत्त्व? चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा। 3.5 मुहूर्तापैकी दसरा एक मानला जातो। चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो। या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते। त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्राचे पूजन करण्यात येते। धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली आणि ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती, या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते। नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते। दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते। विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात, याबाबत जाणून घेऊया। विजयादशमी आणि दसरा, दसरा शब्दाची एक उत्पत्ती दशहरा अशीही आहे। दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरले आहेत। दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रूपांनी 10 दिशावर विजय मिळवला असे सांगितले जाते। विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा किंवा दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत। श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी। या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते। पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी। या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये करायची असतात। आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याचे रूपाने संपत्ती घरी आणत असत। असे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे। घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत, नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत। या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मत प्रवाह आहे। आपट्याच्या पाण्याचे धार्मिक महत्त्व। आपट्याला शास्त्रीय नाव बोहिनिया रेसिमोसा आणि दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत। यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते। शमी ही तेज तत्वरूपी आहे। आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानाकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आप तत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेज तत्वरूपी कण आपट्याच्या पाण्यातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात। यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते। या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून
दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पाण्यातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्यस्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. असे सांगितले जाते की आपट्याची पूजा करताना हा मंत्र म्हणावा: अशमंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देही कुरु शत्रू विनाशनम. याचा अर्थ असा आहे की हे अशमंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्राचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूचा नाश कर. अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे, विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंद्याजवळील थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. दसरा म्हणजे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळून आणायची. यश, कीर्ती प्राप्त करायची. धनसंपदा लुटायची आणि लुटवायची. हा दिवस दसरा या सणाचा मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनाचा प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट यांचे मुहूर्त होतात. पुस्तकं प्रकाशित केली जातात. या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याच्या पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची, त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशीर्वाद घ्यायचे. तेही ह्याच दिवशी. आपट्याच्या पाण्याला सोन्याचं मोल का आणि कसं याबद्दल जी कथा सांगितली जाते ती अशी आहे. फार वर्षापूर्वी वरंततू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं, गुरु वरंततू याचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारले, गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणे केले, त्याबद्दल आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरंततू म्हणाले, बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं. पण कौत्स मात्र ऐकेनात. सारखा मी काय देऊ असे विचारू लागला. मग गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू, पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्याआधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही, म्हणून राजानं कौत्साला तू 3 दिवसांनी ये असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना. मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळाली. इंद्र घाबरला. त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः ती मुद्रांचा ढीग पाहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं, पण त्याने गुरुदक्षिणेपुरतीच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्ण मुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं. तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला या दिवशी सोनं म्हणून घेतात. या दिवशी शस्त्रपूजा सुद्धा करतात. पाठीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्याघेण्याच्या परस्परात प्रेम वाढण्याचा हा एक दिवस सुंदर सण म्हणजे दसरा.